त्यांनी सांगितलेलं आहे की हे लग्नच होता, तो 100% लग्नच होता आणि असंच कोणी कोणते व्यक्ती सोबत 27 वर्ष राहू शकत नाही. आणि सगळे जे पुरावे मी दिलेले आहे कोर्टामध्ये ते सगळं बघून न्यायाधीश साहेबांनी न्याय दिलेला आहे. पण धनंजय मुंडेंनी काय याचिका दाखल केलं होतं, काय मागणी केलं होतं? त्यांच्या तो हे म्हणणं आहे की माझी बायकोच नाहीये, पण 27 वर्ष कोणी लग्नेशिवाय आणि इतका खोटारडा व्यक्ती मी आजपर्यंत बघितलेला नाहीये आणि पूर्ण महाराष्ट्राची भारताची जनतांनी बघितलेला नसेल असा खोटारडा व्यक्ती की त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या पिटिशनमध्ये की माझी बायको नाहीये आणि मी आमदार झाले नंतर मी येत जात होता मुंबईमध्ये. अरे कशाच्या येत जात, तू आमदार 2009 मध्ये 2010 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले आहे आणि जे आमच्या रिलेशन आहे 96 पासून आहे, लग्न आमच्या 98 मध्ये झालेलं आहे आणि 2003 जून 2003 ची माझी रजिस्ट्री आहे. पहिल्यांदा ज्या वेळे मुंबईमध्ये घर खरेदी केला होता लग्नानंतर, अगोदर आम्ही एक रूमचे मकान मध्ये किराए के महाड़ा के कमरे में मेरे को एक रूम में रखा पहले. फिर जब पहिल्यांदा आम्ही घर खरेदी केलेला आहे जून 2023 ची रजिस्ट्री आहे. तो जज साहेबांनी तेच सांगितलेलं आहे ना त्यांच्या वकिलाला, तुम्ही इतके वर्षपासून तुम्ही कशाला गप होते, जरी नाव यूज करत होती, हे करत होती, ते करत होती, तुम्हाला जरी कोई ऑब्जेक्शन होता तो तुम्ही कशाला इतके दिवस शांत होते. तो हे सगळी जे खोटारडी आहे ह्यांना असं वाटलं होतं की मी मंत्री आहे, काय पण होऊ शकतो, हे महिला गप्प बसणार आहे. आणि माझ्या नवऱ्याला तो माहित होती माझी जे लढण्याची प्रवृत्ती आहे त्यांना माहित आहे, पण त्यांचे लाल गँग जे लोक आहे त्यांना असं वाटत होतं की मी शांत बसूंगी पैसे लेके 25-50 करोड़. अरे पर मैं कोई नाचने गाने वाली औरत नहीं हूँ या मैं रखी हुई औरत नहीं हूँ. मैंने 2 बच्चे पैदा करे, शिद्दत से प्यार किया है. ज्या वेळे आज जज साहेबांनी खूप चांगलं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मला माझे नवऱ्यासारखी लाईफस्टाईल जगण्याचा हक्क आहे आणि त्यांना हे पूर्ण करावं लागेल. माझी जे नीड्स आहे, जे आमच्या लिव्हिंग स्टँडर्ड आहे, तो खरंच गोष्टी आहे. 27 वर्ष स्वतःच्या मंगलसूत्र घाण ठेवून, स्वतःची पार्टी विकून जितके होऊ शकत होता मी 27 वर्ष स्वतःच्या नवऱ्याला मी साथ दिलेला आहे. आणि मंत्री झाल्यानंतर आज त्यांचे पैसेवरती नाचणारी गाणारी महिला ऐश करत आहे. सगळे पुरावे आहे कोर्टामध्ये, ते पण दाखल करणारे सगळे. आणि कसं कसं महिला आहे त्यांचे पैसेवरती ऐश करत आहे आणि मी काय काय त्याग केलेला आहे हे सगळी गोष्ट जे आहे कोर्टामध्ये अजून देणं बाकी आहे.